कानैया रे जगजेती देई भेटी एक वेळा काय मोकलिले वने सावधान वेडिले एतवरी होता संग अंगे अंगल पविले काय मोकलिले वने सावधानी वेडिले तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला काय वनी मोकलिले सावधानी वेडिले विठोबा तुकोबाराय खूप चिंतन सुंदर देतात. आपण विषयाला छत घालूया लांबून जाण्यापेक्षा, कारण वेळ कमी आहे. धावत्या आवर्तन घेऊया. तुम्हालाही माहित आहे मी कीर्तन करणार आहे, मलाही माहित आहे तुम्ही ऐकणार आहे. हा, याच्यात काही नवल नाही. म्हणून काय आता वेळ खांदे भार मोठी भूक काय खेळायची. आता सगळ्याला भूक लागली की नाही सांगा. ज्याला लागली त्याने हात वर करा. आपली संख्या कमी पडलाले मतदान तिकडे जास्त आहे. असं मला चिंतन देतात बाबा. कानैया रे जगजेती देही भेटी एक वेळा. एवढा संतांचा ओघ येणं, परिहार द्यायचा असा वेळ कमी आहे. संतांचा ओघ या लहानशा गावामध्ये येणं. आता त्याच्यामधला मी झाडगे पत्ते समुद्र मी खसखस. बघा इकडं ज्ञानेश्वर महाराज आवशेकर, गुरु बाबा घैनाथ महाराज आहेत, परत आपले अंचलगडचे महाराज आहेत आणि यशवंतगिरी महाराज आहेत, आपले हरकुडमुत्ते आहेत आणि हवा मल्लीनाथ महाराज आहेत. सर्वांचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि यशवंतगिरी महाराजाचा सुद्धा आशीर्वाद आहे. यशवंतगिरी महाराजाचा एक दृष्टांत सांगून विषयाला सुरुवात करूया. महादेवाचं मंदिर बांधत असताना काय सांगायचंय की यशवंतगिरी महाराजांची तुमच्यावर कृपा आहे आणि म्हणून एवढं हे कार्य तुमचं सफल होऊ लागलं. मंदिराचं बांधकाम अर्ध्यात आलं. बांधणारा पात्रोट होता, सगळं होता. आणि त्यांनी मला सांगितलं महाराज, कालांतराने संतांची संगत कशी असते बघा. कालांतराने त्यांनी वाळ घातली आणि आम्ही बरोबर पंढरपूरला जायचं. ते बांधणारा आणि मी आमच्या बरोबर यायचं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दोघं राहिला एकाच ठिकाणी, झोपाला एकाच ठिकाणी राहायचं महाराज. आणि महादेवाच्या मंदिराचं अर्ध्यापर्यंत काम आलं. महाराजांना स्वप्न पडलं की धानोरी मध्ये विठ्ठल मंदिरातला जो झेंडा आहे लिंबाच्या झाडावरचा तो खाली पडला. हे महाराजाला इथं कळालं आणि त्या पात्रुटाला, हरी पात्रुट नावाचा होता, त्याला उठवले महाराजांनी. नाही मला लगेच जायचंय. इथल्या माणसांनी सांगितलं महाराज तुम्ही काय गडबड करू नका, मंदिराचं पूर्ण काम झाल्यानंतरच जा. आणि इथून 2 माणसं पाठवले गेली. त्यावेळेस हालो गेलो काय नव्हतं. आता सोपी पद्धत निघाली. आणि मग महाराजांनी 2 माणसं पाठवले. ते इकडं तिकडं न बघता लिंबाच्या झाडावर बघितले काय वार्ता आहे ते घेऊन येण्यासाठी पाठवलेलं होतं. पाहते तर काय लिंबाच्या झाडावर झेंडा खरोखर पडलेला आहे. आणि तिथल्या धानोरीतल्या माणसांना सांगितले की बाबा असं असं महाराजांनी लिंबाच्या झाडावरचा झेंडा पडलेला आहे म्हणून मला तिथून पाठवलंय. आणि सर्वांनी तो झेंडा बांधला. तुम्हाला कशासाठी दृष्टांत सांगायचं आहे. मेले जी तासोनी जोनिया जागे जो जो जे जे मागे ते ते देवो. आज तुमच्या गावावर यशवंतगिरी महाराजांची कृपा आहे म्हणजे असं सत्यासारखं मोठं काम होतं एवढं लक्षात.
महाराज नाहीत असं समजू नका. तुमच्यावर कृपादृष्टीने पाहतात. महाराजांच्याच काळामध्ये मोठं काहीतरी कार्य करायचं होतं अशी त्यांची अपेक्षा होती. न जाणो ते झालं नाही. आणि म्हणून संतांना कधी नाहीत म्हणता येत नाही. त्यांच्या आशीर्वाद रूपाने तुमच्या जवळ आहेत म्हणून हे कार्य चालतंय. आणि याच्यामधून आपल्याला काय घ्यायचंय बाबा, संताला कोणत्याही ठिकाणी नाहीच्या रखाण्यामध्ये समजायचं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, दृष्टांत संपला तर आपल्याला विषय कडवळ. महाराज चिंतन देतात का नाही अरे जगजेटी देई भेटी एक वेळा. एक गवळणी जे काही असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे जायच्या, वेणुगीत वाजवायचं. वृंदावनी वेणू असेल, अधरी धरुणी वेणू असेल, प्रमाण कुठलंही उचलू नका. आणि म्हणून वेणुगीत वाजवलं. गोपिका निघाल्या. कुठं निघाल्या? रास क्रीडेला. आणि राधेला वाटलं किती सुंदर बासरी वाजवणारा भगवान परमात्मा सर्व ज्या काही असणाऱ्या गवळणी रास क्रीडेला गेल्या. राधाही त्यांच्या बरोबर गेली. आणि भगवंताने असं रासमंडळ रचलं की प्रत्येक गवळणी समोर एक कृष्ण झाला. प्रत्येक गवळणी जवळ एक कृष्ण झाला, भगवान परमात्मा. आणि झाल्याबरोबर काय झालं, राधेला म्हणे, राधेनं म्हणली देवा आपणाला थोडं एकांतात जायचंय, सगळ्याच्या मध्ये नको. रासमंडळाच्या मधून भगवान परमात्मा आणि कोण, राधा गेली. आणि राधेनं म्हणलं मी तुम्हाला सांगू का देवा. देवाने म्हणलं सांग ना काय त्याच्यामध्ये. आणि तुम्ही मला खांद्यावर घ्या. कोण म्हणते? राधा म्हणू लागली. कुणाला? भगवान परमात्म्याला. आणि भगवान परमात्म्याने भक्ताच्या अंतःकरणाची जी जी अपेक्षा आहे ती पूर्ण करणार आहेत भगवान परमात्मा. आणि राधेला खांद्यावर घेतलं. आणि मग मात्र राधेला अहंकार झाला. आता वेगळं आहे तुमच्यासाठी, खूप नवीन तरुण वर्गासाठी खूप चिंतन गोड आहे बाबा. भगवंतानी बासरी वाजवल्या बरोबर गवळणी आल्या. आता तुम्ही किती दिवस जर 4 वर्ष 5 वर्ष बासरी वाजवली, तुमच्याकडे कोण, तुमच्याकडे कोण. म्हणून सांगतो भगवंतानी बासरी वाजवल्या बरोबर सर्व गवळणी गेल्या. रासमंडळ रचलं गेलं. राधेनं भगवंताला बाहेर नेलं आणि राधेनं खांद्यावर घ्यायला सांगितलं. भगवंताने राधेला खांद्यावर घेतलं. आणि मग राधेला वाटलं कसा आला माझ्यासारखा, सांगते तसं करतोय की नाही. कोण कोण? भगवान देव. मी सांगल तसं करतो असं कुणाला वाटलं? राधेला वाटलं. आणि राधेला वाटल्या बरोबर भगवंताला कळायला का वेळ आहे काय? भगवंताला लगेच कळालं. भगवंताला कळालं. कळाल्याबरोबर भगवंताने काय केलं, आता कुठं थांबायचं राधे? नाही म्हणले खूप दूर जाऊ. हे बरेचसे लोक आपणाला पाहतात, सर्वजण गवळणी पाहतात, आपण थोडं दूर जाऊया. खूप लांब नेलं. आणि खूप लांब नेल्याच्या नंतर खूपच अहंकार कुणाला आला? राधेला. राधेला खूप अहंकार आला. आणि राधेला अहंकार आल्या बरोबर देवाने खाली सोडलं. तेच अभंगाचं पहिलं चरण.
खांद्यावरून राधेला खाली सोडलं. देव गुप्त झाले. देव निघून गेले आणि मग म्हणू लागली, कानैया रे जगजेटी देई भेटी. देवा आता पुन्हा म्हणणार नाही रे तुला. काय खांद्यावर घे, खांद्यावर घे, पुन्हा म्हणणार नाही आता. पण आता एकच वेळा भेटी घे. देवाने मग भेट टाळली. कानैया रे जगजेती देई भेटी एक वेळा. मग आता म्हणू लागली, इथं जर राहिले पौर्णिमेची रात्र चांद नाही, पण इथं कोणीच नाही. देवा इथं जर मी एकटे राहिले तर काय होईल? एकटे राहिले तर देवा काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. देवा आता मी वनामध्ये आहे रे, वनामध्ये आहे, वनामध्ये. आणि सावधानी वेळीले म्हणजे या वनामधले वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, ससे मला त्रास देतील. देवा ते येऊन मला खातील. काय वनी मोकलिले सावधानी वेडीले. देवा आता तरी ये, या जंगली प्राण्यापासून माझं रक्षण कर देवा. पण आपण काय काय वेळेला लई कंजूसपणा करतो. एक दृष्टांत सांगतो, आपण पुढे जाऊ. ती
दोन मित्र मुंबईला निघाले. इतके कंजूस, इतके कंजूस, कुठंही कंजूसपणाच करू नये माणसाला. इतके कंजूस, श्रीमंत गडगांचे पण कंजूस भरपूर. गेले मुंबईला. मुंबईला गेल्याबरोबर एकाला भूक भरपूर लागलेली आहे आणि एकाला भूक कमी लागलेली आहे. ज्याला भूक लागलेली आहे तो म्हणला हॉटेलमध्ये जेवण करू रे, मग जाऊ गावाकडे. दिवसभर मुंबईमध्ये काम केले. रात्री 8-10 वाजले. एकानं म्हणलं कशाला रे, का उद्या सकाळी तर घरी जाऊन जेवायचंच आहे की. एवढा कंजूस. ह्यानं म्हणलं नाही गड्या, भूक लागलेली आहे, जेवल्याशिवाय जायचं नाही, एक हॉटेल शोधू म्हणले. हॉटेलमध्ये गेले. गेल्याबरोबर आता अलीकडे हायफाय सुविधा निघाली. हॉटेलमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर त्याच्यावर लिहिलेलं होतं शाकाहारी. एका दरवाज्यावर लिहिलंय मांसाहारी. ज्याला भूक लागली ते पुढे आहे, ज्याला भूक लागल नाही ते माग आहे. मग त्यानं महागचं सांगतंय, पुढच्या मागच्याला विचारते आता कोणतं बटन दाबू रे. मागच्यानं सांगितलं येडायच का काय, शाकाहारीचं दाब म्हणलं. शाकाहारीचं बटन दाबलं. दरवाजा उघडला. दरवाजा उघडला, मध्ये गेले. मध्ये गेल्यावर परत 2 दरवाजे लागले. परत किती 2 दरवाजे? 2. त्या एका दरवाज्यावर लिहिलेलं होतं झुणका भाकर आणि एका दरवाज्यावर लिहिलेलं होतं मिष्टान्न भोजन. पुढचं मागच्याला विचारतंय आता कोणतं बटन दाबू रे. मागच्यानं म्हणलं कशाला पैसे खर्च, दाब झुणका भाकरीचं. झुणका भाकरीचं दाब म्हणल्यावर झुणका भाकरीचं बटन दाबलं. दरवाजा उघडला. मध्ये गेली. मध्ये गेल्यावर परत 2 दरवाजे लागले. परत 2 दरवाजे लागले. एका दरवाज्यावर लिहिलेलं आहे रोख, एका दरवाज्यावर लिहिलेलं आहे उदार. मागच्यानं पुढच्यानं म्हणलं आता कोणतं बटन दाबू रे. मागच्यानं सांगितलं आता तर गडबड करू नको, उदारीचं बटन दाब. उदारीचं बटन दाब. उदारीचं बटन दाबल्या दरवाजा उघडला. एसटी स्टँड लागलं. तुझ्या बापानं ठेवले उदार, चल घरला. बर पुण्याला लई भूक लागली होती. ही गेलं तर गेलं, हॉटेल जाऊ दे म्हणलं आता दुसरं शोधू आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवण करणं जायचं म्हणलं. दुसरं हॉटेल शोधले. त्या हॉटेलवर बोर्ड लिहिलेला आहे या बसा, राम राम, जेवण आता करून जा, पैसे तुमचा नातू देईल. मग पहिल्याच्या मागच्यालाही भूक लागली. उदार म्हटल्यावर मागच्यालाही भूक लागली आणि गेले, बसले, जेवले. जेवल्याबरोबर प्रकार असा झाला, वेटरनं 10,000ची बिल पावती टाकलं टेबलवर. जेवण झाल्याबरोबर 10,000ची किती, 10,000ची बिल पावती टाकलं. टाकल्याबरोबर अहो असं काय म्हणलंय वेटरला, तुमच्या हॉटेलमध्ये तुमचा बोर्ड वाचून बसलोय आणि बिल कशाचं. त्याने म्हणले मामा उग बिल द्या, जास्त वाद घालू नका. त्याने म्हणलं अहो तुमच्या हॉटेलवर बोर्ड काय, या बसा, राम राम, जेवण जेवण आता करा, पैसे तुमचा नातू देईल. मग आमच्या नातवाकडून पैसे घ्यायचं, अजून आमचे लग्न व्हायचे, आम्हाला मुलं व्हायचे, त्याच्या मुलाला मुलं व्हायचे, मग तुमचं बिल देईल. असं कसं काय तुम्ही बिल टाकलाय. मामा लग्नही नाही झाले तर बसलाय जेवलाय, हे तुमचं बिल नाही, तुमच्या आज्याचं बिल आहे. बिल कोणाचं आहे, तुमच्या आज्याचं बिल आहे. म्हणून तुम्हाला सांगतो पहिलं बिल भरा मग जावा. तुम्हाला मला एकच सांगायचं आहे दृष्टांत, तुम्ही काय केलेलं आहे ते जे काही असणार कुणाला कळतं, देवाला कळतं. आणि म्हणून काय म्हणी मोकलिले सावधानी वेदिले, माग केलेला अहंकार या ठिकाणी नल्ला राधेला. दृष्टांत त्याच्यासाठी सांगत, पटण्यासाठी सांग. आणि म्हणून ती म्हणू लागली देवा आता मला सोडव, वाघ सिंह जंगली प्राणी मला खाऊन टाकतील देवा. तसंच राधेला झालं, मागचं बिल आलं आता.
म्हणले राधा खांद्यावर बसल्याबरोबर म्हणत होती, आता माझ्यासारखी कोण नाही, सर्व ज्या काही असणाऱ्या गवळणीमध्ये मी श्रेष्ठ आहे असा अहंकार राधेला आला. म्हणून देवाने तिथं सोडलं आणि राधेचा अहंकार गेला. 2 चरण झाले, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. नंबर 1 पकवाजा, नंबर 1 शेलेकरी, नंबर 1 महाराज कीर्तनकाराला, नंबर 1 ऐकायला बसलेत. आता पहाटपर्यंत सोडणारच नाही, पण त्याच्या अगोदर थोडं भजन करूया. मधलं भजन होईल, चाल देणारच नाही. ह्याच्यावर जाईल फक्त थोडा मान वाजवायचं पकवाजे. बघू कस कसं होतं या. विठोबा रखुमाई, हरि हरि गोपाल रखुमाई, हरि हरि गोपाल कायवणी मोकलेले सावधानी वेडिले. त्याच्यापासून माझी सुटका कर. भगवान परमात्मा म्हणतात, तर राधेला एवढा अहंकार आला आणि लगेच सोडव म्हणतायत. आणि म्हणून राधा म्हणू लागली 3ऱ्या चरणामध्ये, येतावरी होता संगा, येतावरी होता
येतवरी होता संग अंगे अंग लपविले. इथपर्यंत भगवान परमात्मा माझ्या बरोबर होता. आणि मग काय झालं? काय झालं दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा तुझ्या अंतकरणात शोधून बघ काय झालं.